हॅलो नमस्कार. कशा सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर बघा, इथूनच तुम्ही स्वामींचं दर्शनही घेऊ शकता. हे बघा स्वामी समर्थांचा फोटो. तर आज आहे भैरवनाथ जयंती, म्हणजेच नाथ जन्म, भैरवनाथाचा जन्म. तर ते संध्याकाळी 12 वाजता कार्यक्रम होतो त्याचा. पण चला म्हणलं आज मस्त अशी देवपूजा करून घेतली आत्ताच. तर पाहू शकता, बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते. तर बघा मस्त अशी छोटीशी रांगोळ काढली, मस्त अशी आपली देवपूजा झालेली आहे. तर इथं आपल्या स्वामींचा फोटो हे तर तुम्ही बघतच असं नाही ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण. तर खरंच असं मन प्रसन्न होतं ना देवपूजा झाल्याच्या नंतर. असं सगळं आपल्या अंगातला आळस वगैरे सगळा काही निघून जातो देवपूजा झाल्याच्या नंतर. तर मस्त असे हे दारातल्याच झाडाचे जास्वंदाची फुलं येतं, मस्त असते ते जास्वंदाची फुलं वाहिले येतं. टिशू बॉटल टाक बापू. अगं मला बॉटल टाक. त्यानंतर आमचा गावाकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. तर असा प्रवास चालू होता कारण की खूप लेट पण झालेलं होतं आणि गाडीवर प्रवास करायला खूप छान पण वाटत होतं, कारण की असे ऊन वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे मस्त वाटत होतं. तर हे बघा आपलं मिलिटरी कॅम्प, जे की आर्मी लोकांचं. तर इथं असे हे बघा आता आता मम्मी करते भाकरे. अरे मायला म्हणते नाही. काय करते मम्मी? मी देईन माझा आवाज. हा हा कर ना, बोल ना. जागली का? हा. तुमचं अंग लागलं काय खाजायला? अंग लागलं लगेच खाजायला? बघा आता यातच आलो आणि निमगावला आम्ही. स्टॉप करू का नको? फिरून टाकायचं असतं, एका जागा नसतो बनत. दाताळून काढावं लागलं ते ट्रॅक्टर खाली दाबलेलं. स्टॉप. स्वयंपाक झाल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केले. मग नंतर आम्ही आलो गावात, कारण तुम्हाला तर माहीत होती भैरवनाथांची जयंती. तर हे आहे आमचं गावातील भैरवनाथाचं मंदिर आणि असं छान असं डेकोरेशन वगैरे केलेले होते इथं फुलांचं. आणि आतमध्ये फुलांची रांगोळ वगैरे काढलेली होती. पण मी काय मोबाईल घेऊन नव्हते गेले तिकडं दर्शन घ्यायच्या वेळेस, म्हणून ते काय मला शूट करता नाही आलं. इकडं होतं आपलं कीर्तन वगैरे, तर खूप असं पब्लिक काय जमा झालेलं होतं आणि कीर्तनाला जरा होतं चालू होतं. आणि त्याच्या अगोदर मुलांचा एवढा गोंधळ होता, काय सांगा. मुलं तर इतके त्रास देतात आमच्या, तुम्हाला पुढं दिसेनाच आमचा शिवांश कसं काय करत होतं तो पण. तर इथं तुम्ही पाहू शकता, इथे ना प्रिशू आपली झोपलेली होती, म्हणजे लोळत होती, कारण तिला बसून बसून खूप काही कंटाळा आलेला होता. आणि शुभांच्या पाठीमागं बसलेले आहेत ते माझ्या सासूबाई आहेत. आणि ज्यांना माहिती त्यांना माहिती, ज्यांना नाही माहिती त्याच्यासाठी सांगते बरं. आणि हे बघा शिवांश काय करते, दीदी झोपली होती आणि ते रगीचे असे दोरे दोरे काढायचा आणि वरती फुकायचं. ते एक पहिलं होतं बघा, तो खेळ असला अशा काविळीच्या त्याचंही भेटायचं बघा, असं त्याला काय म्हणतात त्याला, जाऊ दे लक्षात पण येईना.
दिवशी सकाळी आमच्या गावातून ज्योत पण आणली जाते. तर इथं जे पब्लिक गेलेलं होतं ज्योत आणायला ते ज्योत घेऊन आलेलं होतं. तर असं काही ज्योत वगैरे घेऊन आले ते सगळे, म्हणजे जेवढे गेले तेवढे आले होते ज्योत वगैरे घेऊन. इथं फुलं वगैरे वाटले होते, कारण आता तुम्हाला माहिती आहे नाथाचा जन्म 12 वाजता होतो, त्याच्यामुळे मग ते फुले टाकून नाथाचे जन्म साजरा करतात, नारळ वगैरे फोडतात 12 वाजता. नंतर मग सकाळी डायरेक्ट काल्याच्या कीर्तनाला आलो, कारण आज सांगता होती. आणि तर मग मस्त असं काल्याचं कीर्तन वगैरे झालं. तर बघा नाथ जन्माचा आपला व्हिडिओ कसा वाटला कसं नाही ते पण नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथं चाललं होतं आपलं ते जे असतं ना मुरमुरे वगैरे, आपण जो काला म्हणतो ते दहीहंडीसारखं असतं ते फोडायचं. इथं ते चाललेलं होतं. म्हणजे काल्याचा प्रसाद मेन प्रसाद तर तोच राहतो ना, दही मुरमुरे वगैरे असतं ते टाकलं, दूध दहीचा. तर इथं काय तसं चाललं होतं. कीर्तन वगैरे झालं संपलं होतं. मग नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होता. नंतर कीर्तन संपणार होतं. तर चला व्हिडिओ इथंच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ते तर झालंच. तर चला तोपर्यंत बाय बाय. भेटू आता पुढल्या आपण नवीन व्हिडिओमध्ये.